बौद्ध धर्माचे संस्थापक शाक्यमुनी महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर आंबेडकर, महामानवांच्या आदर्श प्रतिमाना, विचारांना, कार्यांना, स्फूर्तीना विनम्र वदन. 11/1/2026 वार रविवार. आज या ठिकाणी विष्णूजी शिंदे आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव विष्णूजी शिंदे, त्याचबरोबर विश्वजीतच्या पत्नी अनुजा शिंदे यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे नवीन बिझनेस माध्यमातून जे या ऑफिसचं ओपनिंग आणि ऑफिसच्या ओपनिंगच्या माध्यमातून जो बौद्ध विधी संचलन सूत्रपठण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व शिंदे परिवारातील सर्व त्यांचे कौटुंबिक सदस्य, आप्तेष्ट, त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचा जो काही स्टाफ असेल, हा संपूर्ण स्टाफ या सर्वांना आजच्या प्रसंगी सेवेने जय भीम. आपण या विधी संचलनाची सुरुवात करण्या अगोदर या ऑफिसचं ओपनिंग आदरणीय अण्णांच्या हातून करण्यात आलेलं आहे, ताईंच्या हातून करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर विश्वजीत आणि त्यांच्या पत्नी अनुजा यांनी आपल्या प्रवेशद्वाराची पूर्ण पुष्प आणि मेणबत्ती, अगरबत्ती अशी प्रकाशमय आणि सुगंधीमय अशी पुष्पपूजा त्यांनी करून घेतलेली आहे. या ठिकाणी आपण आदर्शांना नतमस्तक करून या सूत्रपठणामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. घ्या तुम्ही वाचा तरी आनंद घ्या. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आपण त्रिशरण पंचशील सामुदायिक त्रिशरण पंचशील. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. बुद्ध पूजा. वनगंधं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि. मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे पूजेमि. बुद्धं कुसुमेन नेन पूयेन नेतेन नमामि. मुखं पुष्पं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव. घनसारपदितेन दीपेन तमरंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि. तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि. तथागतं बुद्धधम्मस्य संघं सुगततनुभव
धातु धातु गभ्ये लंकाये जम्बुदीपे तिरसपुरवरे नागरोके चतुपे शब्दे बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केसरोमादिधातु वन्दे शब्देऽपि बुद्धं दशफलतनुजं बोधिचैतन्यमामि वन्दामि चैत्यं सब्बं सब्बठाणेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा थोडं पाठीचं मेणबत्ती समोर ठीक आहे बस बस तू बस तुम्ही जाऊ नाही नाही तुम्ही सांगतो भीमस्मरण भीमस्तुती सकल बीजं विदुरज्ञानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरघोषं गौरवर्णं सुकाय अभयचित्तं निमयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्तु साधु वरदानतु आद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासन मते बुद्धि तेज पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंत साकरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्ती पथकोणता स्फूर्ती जाळिता उजाळला अगतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा तुम्ही दोघांनी उठा बाबासाहेबांची पुष्पपूजा बस सगळं काय त्रिरत्न वंदना इतिपिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनन्तरो पुरुषधम्म सारथी सत्ता देवं मनुष्याण बुद्धो भगवाति बुद्धं यावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच बुद्धा अतीता च एच बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धाः वन्दामि शब्बदा नत्थि मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्रेण होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्दे अतपशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधापतु रतनं बुद्धसमं नत्थि तस्मात् सोन्ति भवन्तु मे यः सन्निसिन्नो वर्वोदिमूले ससेन महति विजेत्वा शम्भोद्धिमागाच्छि अनन्तयानो लोकोत्तमो तं प्रणमामि बुद्धं धम्मवन्दन शक्यता भगवता धम्मो सन्दिटिको अकालिको यहि पश्चिको पणायको पंचतं वेदितं वो विजयन्ति धम्मं यावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मा अतीता च एच धम्मा अनागता पचुपन्ना च धम्मा वन्दामि शब्बदा नत्थि मे शरणं गय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्दे धम्मश्च त्रिविधं वरं धम्मे यौ खलितो दोषो धम्मो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधापतु रतनं धम्म समग्नति तस्मात् सोन्ति भवन्तु मे अठलिङ्गको हरियोपत्तो जनानं मोक्षं पवेशा भूत्को मङ्गो धम्मेन सन्ति कुरो पणितो न्यायिको तन्पन्नामि धम्म
सुपटिपन्नो भगवतो सावक संघ भुजिपटिपन्नो भगवतो सावक संघ न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघ सामिषिपटिपन्नो भगवतो सावक संघ यदिदं चित्तारे पुरुषयुगानि अट्टपुरुष पुगला यस भगवतो सावक संघ आहुनीयो पाहुनीयो अंजलि करणीयो अनंतरं कुर्येतं लोकशान्ति संगयाव जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि एच संगातीताच एच संगानागतं पचुपन्नाचे संगाः वन्दामि शब्दं नत्थि मे शरणं गय्यं संगो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्द्य सङ्गच्छति विदं वरं सङ्गेयो खलितो दोषो सङ्गो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विजति विविधापतु रतनं सङ्गसमं नत्ति तस्मा सोन्ति भवन्तु मे सङ्गो विशुद्धो वरदक्षिणीयो योपमयिनो गुणेनेके समाधिपत्तो अनासो तन्पण्मामि सङ्ग परित्रण पाठ विपति पतिव्याय सब संपत्ति सिद्धिया शब्द रोगा विनाशाय भवेदिदायुदायकं शब्द दुःखा विनाशाय भवे निब्बाण शान्तिके भन्ते अणुवं कत्वा परितं वृत्तमङ्गलं समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता गता सद्धम्म मुनिराजस शृणन्तु शग्मुखदं धम्म श्रवण कालो अयं वदन्त धम्म श्रवण कालो अयं वदन्त धम्म श्रवण कालो अयं वदन्त ये संता संत चित्ता त्रिशरणं शरणायेतं लोकं तरेव भूमा भूमा च देवा गुणगङ्गार्यावता शब्दकाल एते आयन्तु देवावर कनकमय्य मेरु राजे वसन्तु सन्तो सयतु मुनिवर वचनं शृण्वन्तु मग्ग सुमग्ग सभ्येषु चक्रवालेषु यक्का देवा च ब्रह्मणो यमे कथं कुह्यं सब संपत्ति साधकं सभ्यन्तं अनुमोदित्वा समग्र शासनरता अमाद्रहिता होन्तु अर्खासु विशेषतो शासन सच्चलोकच्च उडिर्भवतु शब्बरं शासनं पिच्चलोकच्च देवा रक्षन्तु शब्बरं सदी सुखी होन्तु सभ्ये परिवारयन्तु नो सुमना होन्तु स सभ्ये यातिम्बि राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अगणीयतो वा उदकतो वा पिशाचतो वा काणुक्तो वा कर्नाटकतो वा नकतो वा जनपदरोगतो वा सद्धमतो वा अशदितो वा सपुरितो वा चंदाहत्ति असमिगजन कुकराई विच्छिक मणिसप्प लिप्य चतरच शुकर महिषायखं रखं शादी नाना भयतत्वा नाना रोगत्वा नाना उपदत्वा सभ्ये अलंकार गान्तु एवमे सूतं एकं समयं भगवा सावती विरति जेतवने अनाथ पिंडिकसारामि अत्यकोचतरा देवता विकंताय रतिया आविकंतवन्ना केवल कंपं जेतवनं उवासेत्वा येन भगवा तेन उपसंकमित्वा भगवन्त अभिवादेत्वा एकमन्तं अट्टासे एकमन्तं केशा पोसा देवता भगवन्त गाताय अर्जवासी बहुदेवा मनुष्या च मंगलानि अचन्तयो अकर्षमणा सोन्ताना ब्रूमङ्गलं उत्तमम् असेवना च बालान पंडिताना च सेवना पूजा च पूजनीयानङ्गेतं मङ्गलं उत्तमम् पतिरूपदेशवासो च पुब्बे च कतपुय्यता अर्थसम्मापनिदेश एतं मङ्गलं उत्तमम् बाहुशस च शिव्य च विनयतो सुखीशिता सुभाषिता च वाचा एतं मङ्गलं उत्तमम् माता पितु पटाणं पुत्रदारस संगो अनापुराजकमन्ता एतं मङ्गलं उत्तमं दान च धम्मचर्या च अत्यकाना च संगो अनवजानिकम्माणि एतं मङ्गलं उत्तमम् आरती विरति पापा मज्जपाना च संयमो अपमारो च धम्मेषु एतं मङ्गलं उत्तमम् गारो च निवातो च सन्तुष्टि च गतपुय्यता
कालेन धम्म श्रवणं एतं मंगलं उत्तमं खंतीच सोव सच्चाच श्रवणाच दर्शनं कालेन धम्म साक्षाच्च एतं मंगलं उत्तमं तपोच ब्रह्मचर्याचार्य सच्चान दर्शनं निब्बान सच्चिक्रियाच एतं मंगलं उत्तमं फुट्ट स्वरूप रम्ये चित्तं ईशनं कंपति अशुकं विरजं खेमं एतं मंगलं उत्तमं एतादिशानि कत्वान सब्बतं पराजिता शब्बतं सोत्ति गच्छन्ति तं तेषां मंगलं उत्तमं संकल्प इमाय धम्मानुधम्म पटिपत्या बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या संघं पूजेमि अद्धा इमाय पटिपत्या जाति जरा मरणमा परिमुज्य स्वामी इमिना पुण्यकर्मेण मामे बालं समागम संत समागम होतु यावनिब्बाणपत्या देव वसतु कारेण सस्स संपत्ति हेतु च पितो भवतु लोकच राजा भवतु धम्मिको सब सुख गाता सभ्ये सता सुखी होन्तु सभ्ये होन्तु च खेमिनो सभ्ये भद्राणि पशन्तु दुःखमागम यानीन्द्रभूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तलिके सभ्येव भूता सुमना सुवन्तु अतोपि सप्त च शरणन्तु भाषितं तस्मै भूतानि समेन्त सभ्ये मेन्तं करुतं मनुष्याय पजाय देवाचरतो चरन्ति बले तस्मै निरक्कन्त अपमत्त आशीर्वाद गाता भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सुन्ति भवन्तु ते इचितं पचितं तुय्यं किप्पमेव समेजतु शब्दे पुरेन्तु चित्तसङ्कल्पा चन्दोपणो रसो यथा आयुराग्य संपत्ति सर्व संपत्तिमेव च ततो निब्बाण संपत्ति इमिना ते समीजतु साधु बोला साधु साधु आपण या ठिकाणी या ऑफिसच्या ओपनिंग संदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण ज्या गाथा असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्धांच्या धार्मिक विधीसाठी जो बौद्ध जीवन संस्कार पाठ हा ग्रंथ मान्यता प्राप्त करून दिला आणि या ग्रंथाच्या बायोलॉजी प्रमाणे ज्या ज्या कार्यक्रमासाठी ज्या ज्या अत्यावश्यक गाथा असतात त्या गाथा या ठिकाणी पूर्ण घेण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी खरं तर विश्वजित आणि त्यांचे वडील विष्णू शिंदे यांनी हे खरं तर आपल्या कमाईतून हे सुंदरसं असं एक ऑफिस त्यांच्या व्यवसाय म्हणा रोजगार म्हणा बिझनेस म्हणा याच्यामध्ये त्यांना पावलोपावली क्षणोक्षणी अगदी त्यांच्या प्रगतीची पावलं पुढे चालवत आणि त्यांचं जे काही आयुष्यामध्ये जे व्यवसाय माध्यम आहे हे व्यवसाय माध्यम हे खरं तर तुमच्या पुरतंच मर्यादित नसताना तुमच्या ऑफिसमध्ये जे काही तुम्ही वर्कर्स म्हणून जे काही तुमचे कामगार बांधव ठेवलेले आहेत या कामगार बांधवाला देखील तुम्ही तेवढ्याच पद्धतीने तुम्ही आपलं म्हणून त्यांचा सांभाळून घेताय। त्याच पद्धतीनं या तुमच्या बिझनेसच्या माध्यमातून कितीतरी लोकांचा त्यातमध्ये हित आहे फायदा आहे सुख आहे समाधान आहे आणि त्याच समाधानातून तुम्हाला देखील या जे काही तुम्ही बिझनेस करता त्या बिझनेसच्या माध्यमातून तुम्हाला परिपूर्ण समाधान लाभो हीच आजच्या या सूत्रपटांच्या कार्यक्रमानिमित्त मी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची याही पुढं जी काही तुमची प्रगती आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपण जोपर्यंत या उद्योग व्यवसाय धंद्याच्या माध्यमातून उतरत नाही तोपर्यंत आपल्या समाजाची किंवा आपल्या कौटुंबिक किंवा आपल्या परिवाराची उन्नती आणि प्रगती ही झाल्याशिवाय राहत नाही। त्याच पद्धतीने तुमची आजच्या देखील या कार्यक्रम या ऑफिसच्या माध्यमातून तुमची प्रगती हो आणि तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये प्रमाणे सुखकारक आनंददायी मंगलकारक तुम्हाला तुमचं आयुष्य दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो हीच एक बुद्धाच्या आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी एक मंगल कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान।